आज मस्त आंघोळ करतानाच केस धुवून घेतलेलीत, कारण जरा बाहेर जायचा प्लॅन ठरला होता. वैताग आलेला महिनाभर घरात बसून बसून, कुठंच गेलो नव्हतो महिनाभर. त्यात ह्या आजारपणाने एक पाठ सोडली नव्हती, त्याच्यामुळेच ठरवलं जरा बाहेर जायचं, जरा फ्रेश वाटेल म्हणून. आणि आमचा फायनल लुक असा होता. जास्त लांब नाही हो जाणार, इथंच जाणार आहे रंकाळ्याला. मग काय सगळं आवरलं आणि जायला निघालो. आधी गेल्याबरोबर तर कोण दिसलंच नाही आम्हाला, म्हणजे किरकोळच माणसं होती, कोण जास्त आलीच नव्हती. गेल्याबरोबर आधी ह्या झोकाळ्यावरच तुटून पडलो. लहानपणी मिळाला होता का नाही काय माहीत, तसं तर नव्हताच मिळाला. त्याच्यामुळेच जास्त घाई झालेली मलाच बसायची. आणि मला बघून हे पण म्हणले मी पण बसणार. हाय कुणाचं काय तर कुणाचं काय. आणि ह्यो कशाला हंबा हंबा म्हणत होता काय माहीत. जाऊन बघितलं तिथं पुढं तर हत्ती होता. आहे का नाही आमच्या महादुरीसारखाच सेम. कधी त्या काय माहीत महादुरी. आणि ह्यांनी तर या मगरीला पण सोडलं नाही, त्याच्यावर पण जाऊन बसल्यात. सगळी एका बुद्धीचीच आहे ती तिघं पण. तवर लागली आमच्या मॅडमला भूक. मग काय पप्पा हाजीरच आहे तिचा आणून द्यायला. मग तिला स्प्रिंग पोटॅटो आणला आणि स्वतःला चिकन रोल. आणि त्यांचा चिकन रोल बघून मला पण खाऊ वाटत होता. मग काय मीच काढून खाल्ला त्यांच्या हातातनं. आणि खायला असं भरपूर आणलं होतं त्यांनी, पाणीपुरी भेळ. आणि हिचं बघा सगळं खाऊन पण हिला आणि काय तर खायचं होतं. पण इथं मिळत नाही की चिकन. हा आता कुठं आणूया चिकन? दुसरं काहीतरी खा की. का गो चिकनच खाणार? चिकन तर काय तिथे मिळणारच नव्हतं, त्यामुळं मग काय घरला जायला निघालो. तोपर्यंत हिला हे बाईक दिसल्या, मला त्याच्यावर बसायचं आहे म्हणली. मग काय त्याच्यावर तिला बसवलं आणि आम्ही घरी आलो. सो असा गेला आजचा तरी दिवस जरासा वेगळा. बरं वाटलं. गुड नाईट.